नमस्कार मित्रांनो, आज आपण एक इंटरेस्टिंग विषय या ठिकाणी घेतोय की नीट किंवा JEE च्या मुलांना फिजिक्स कठीण का जातो। कारण मित्रांनो 14 मेला नीटचा पेपर झाला, 14 मे 2025 ला नीटचा पेपर झाला आणि सर्वच मुलांची जवळपास ओरड आहे की फिजिक्स हा विषय आम्हाला अतिशय कठीण त्याच्यामध्ये गेला। आता याचे कारण भरपूर आहेत मित्रांनो, म्हणजे याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे दरवर्षीचे मुलं म्हणतात की आम्हाला फिजिक्स हा विषय कठीण जातो। आता याचे अनेक कारण आहेत, मी तुम्हाला सांगितलं। आता आपले मुलं मॅक्झिमम मुलं आपल्या स्टेट बोर्डमध्ये शिकतात आणि स्टेट बोर्डमध्ये शिकल्याच्या नंतर त्यांनी काही मुलांना तर गणितात 100 पैकी 100 मार्क्स मिळतात, पण तरी सुद्धा ते साध्या साध्या संकल्पना मॅथच्या ज्या साध्या साध्या संकल्पना आहेत, कारण फिजिक्स येण्यासाठी मॅथ खूप आवश्यक विषय आहे आणि बेसिक कन्सेप्ट जे आहेत मॅथ्सचे ते मुलांना आलेच पाहिजे। आणि आता बघा काही मुलांना मी सांगितलं की 100 पैकी 100 मॅथ्समध्ये असतात, पण तो तिकडे फिजिक्स कठीण आहे असं म्हणतो। याचं कारण असं आहे, बघ आता एखादा साधा कन्सेप्ट आपण घेऊया की समजा एक्झाम्पल घेऊया की एक एक्झाम्पल आहे साधा मॅथ्सचं, आपण एक्झाम्पल घेऊया की 16 टू द पॉवर x प्लस 16 टू द पॉवर x इक्वल टू 1। आता बघा मित्रांनो की आता यामध्ये फक्त x ची व्हॅल्यू काढायची असते। म्हणजे मी फिजिक्सचा विषय, फिजिक्स हा मॅथ्सशी कसा रिलेटेड आहे किंवा त्याच्यानुसारच त्याचे न्यूमेरिकल्स आहेत, कारण फिजिक्समध्ये खूप सारे न्यूमेरिकल्स येतात, नीटमध्ये असेल JEE मध्ये असेल, कारण न्यूमेरिकल्सवरती फिजिक्स आहे। ठीक आहे, आता असा कन्सेप्ट आहे, मी सांगितलं की मुलांना कितीतरी 100 पैकी 100 मार्क्स जरी मिळाले तरी 90% मुलं हे सोडू शकत नाही। तुम्हाला याच्यामध्ये असं काय, पण मुलांची ती एक हे राहते की बेसिक कन्सेप्ट त्यांना शक्यतो जमत नाही। तर बघा आता साधा सिंपल टेक्निक याच्यामध्ये वापरायचं असतं। आता 16 टू पॉवर x प्लस 16 टू पॉवर x इक्वल टू 1, तर याच्यामधून सरळ 16 टू पॉवर x चा कॉमन घ्यायचा आहे आणि इथे राहिलं 1 प्लस इथे 1 दॅट इज इक्वल टू 1। साधी गोष्ट आहे। मग 1 प्लस 1 इज 2, म्हणजे 2 इंटू 16 टू द पॉवर x, आता मल्टिप्लायचं साइन लिहितो दॅट इज इक्वल टू 1। मग आता बघा हा जो 2 आहे हा इकडे जाणार। आता बऱ्याच मुलांच्या या पण अडचणी आहेत की इकडच्या टर्म तिकडे नेताना त्यांना त्या ठिकाणी काहीतरी गडबड ते तयार करतात। मग 16 टू द पॉवर x दॅट इज इक्वल टू 1/2, हा 2 तिकडे जाईल। आता बघा मित्रांनो या 16 ला आपल्याला काय लिहिता येईल, या 16 ला लिहिता येईल 2 रेस टू द पॉवर 4, म्हणजे इथे लिहितो मी 2 रेस टू द पॉवर 4 आणि रेस टू द पॉवर x दॅट इज इक्वल टू 1/2। आता 2 रेस टू द पॉवर x, आता 4 इंटू x, आता आपल्याला माहित आहे लॉज ऑफ इंडायसेस असतात, a रेस टू पॉवर m रेस टू द पॉवर n दॅट इज इक्वल टू a रेस टू पॉवर m इंटू n, असा एक लॉ ऑफ इंडायसेस आहे। तो साधी गोष्ट आहे, तर मी याला 2 रेस टू पॉवर 4x असं लिहू शकतो आणि दॅट इज इक्वल टू 1/2। आता 2 चा पॉवर सध्या 1 आहे, त्याला जर वरती घेतलं तर 2 चा पॉवर काय येईल, दॅट इज -1 येईल। म्हणजे या ठिकाणी बघा 2 रेस टू द पॉवर 4x दॅट इज इक्वल टू 2 रेस टू द पॉवर -1। म्हणजे ऑफकोर्स जर आपण याला कम्पेअर केलं तर 4x इज इक्वल टू -1, बघा 4x इज इक्वल टू -1, 4x इक्वल टू -1 असेल तर x इज इक्वल टू -1/4, दिस इज द आन्सर। बघा मित्रांनो म्हणजे अतिशय साध्या साध्या गोष्टी असतात, पण मुलं त्या प्रॉपरली सोडवत नाहीत आणि म्हणून त्यांना अडचणी येतात। त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो आहे समजा फ्रॅक्शन। फ्रॅक्शन खूप गडबडीचा विषय मुलं करतात, फ्रॅक्शन संबंधित त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसतात आणि त्यामुळे सुद्धा ते मागे येतात। आता बघा की फिजिक्सचे न्यूमेरिकल सोडवायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय काय त्याच्यामध्ये आलं पाहिजे हे आपण त्या ठिकाणी पाहूया। पहा, न्यूमेरिकल सोडवताना महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की एक तर सर्वप्रथम पहिले न्यूमेरिकल व्यवस्थित वाचणे। फिजिक्सचा जो प्रॉब्लेम आहे न्यूमेरिकल जो दिला आहे तो व्यवस्थित वाचणे, व्यवस्थित वाचल्याच्या नंतर त्याच्यामधल्या किमती लिहून घेणे, किमती लिहून घेतल्याच्या नंतर त्याला प्रॉपर कन्व्हर्शन करणे। मी त्याला प्रॉपर कन्व्हर्शन म्हणतो, प्रॉपर कन्व्हर्शन। प्रॉपर कन्व्हर्शनचा अर्थ असा की जर ते समजा एका सिस्टम मध्ये आणणे, त्याला म्हणजे SI सिस्टम मध्ये न्यूमेरिकल सोडत असाल तर त्याला SI सिस्टम मध्ये आणा, CGS मध्ये सोडत असाल तर त्याला CGS मध्ये आणा। बघा म्हणजे प्रॉपर कन्व्हर्शन आहे। नंबर 2 फॉर्म्युला, फॉर्म्युला आठवला पाहिजे। आता फॉर्म्युला केव्हा आठवेल, त्याचा स्टडी आपण व्यवस्थित केला असेल तर त्याचा फॉर्म्युला आठवला पाहिजे। नंबर 3 फॉर्म्युल्याचं कन्स्ट्रक्शन करणे, कन्स्ट्रक्शन ऑफ द फॉर्म्युला, कन्स्ट्रक्शन ऑफ फॉर्म्युला। आणि नंबर 4 कॅल्क्युलेशन्स, जो भाग मी तुम्हाला अगोदर सांगितला, कॅल्क्युलेशन्स हा खूप महत्त्वाचा भाग आहे। ज्याला या 4 गोष्टी जमल्या, ज्या विद्यार्थ्याला या 4 गोष्टी जमतील तो फिजिक्सचे न्यूमेरिकल म्हणजे त्याला फिजिक्स कठीण जाणार नाही।
मग त्यासाठी आपल्याला मी सांगितलं की लॉज ऑफ इंडायसिस आहे, फ्रॅक्शन आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आल्या पाहिजे. आता फिजिक्सचे जे कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट, तर बेसिक कन्सेप्ट हे जे छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स आहेत, सुद्धा इनर्शियाचा कन्सेप्ट आहे, तो छोटे छोटे आपण एक्सपेरिमेंट करून जर तो समजून सांगितला गेला किंवा तो समजा तुम्ही जर एक्सपेरिमेंटली जर तो तुम्हाला समजला तर ते कन्सेप्ट सगळे क्लिअर होतील. आणि आपला हाच उद्देश आहे की आपले फिजिक्सचे कन्सेप्ट क्लिअर व्हावेत. त्यामुळे आपण ते छोटे छोटे एक्सपेरिमेंट घेतोय. माझे व्हिडिओ मी बरेचसे त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. आणि परत आणखी एक एक कन्सेप्ट घेऊन मी त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि परत हे असं बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे, तर बेसिक मॅथमॅटिक्स सुद्धा त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. प्रत्येक दररोज एक एक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवूया. आणि तुमची साथ आहेच, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला थोडंसं फिजिक्स विषयी थोडंसं भीती आपल्याला घालवायची आहे. कारण कोणत्याही क्लासमध्ये विद्यार्थी गेला की त्याला पहिलं सांगितलं जातं की बाबा रे फिजिक्सशी खेळू नको, फिजिक्सच्या नांदी लागू नको, तू केमिस्ट्री आणि बायोमध्ये स्कोअर कर. तर मित्रांनो, आपल्याला फक्त या विषयाची भीती घालवायची आहे आणि हाच आपला प्रयत्न आहे. धन्यवाद. आज आपण इथे थांबूया.